महाराष्ट्राच्या विकासाची नवी भाग्यरेषा म्हणून ओळखला जाणारा समृद्धी महामार्ग हा नेहमीच चर्चेत राहिला आहे। मुंबई आणि नागपूर या दोन प्रमुख शहरांना जोडणारा हा 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग प्रवासाचा वेळ निम्म्याने कमी करतो। पण गेल्या काही वर्षांपासून हा महामार्ग अपघात आणि वादांमुळेही कायम चर्चेत आहे। अलीकडेच माळीवाडा इंटरचेंज जवळ घडलेल्या एका धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा समृद्धी महामार्गाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी ठोकलेल्या खिळ्यांमुळे अनेक वाहनांचे टायर पंक्चर झाले, प्रवाशांमध्ये भीती आणि संताप पसरला आणि सोशल मीडियावर प्रशासन आणि कंत्राटदार कंपनीवर टीकेची झोड उठली। नेमका हा प्रकार काय आहे, यामागील कारणे आणि परिणाम काय, आणि समृद्धी महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न का निर्माण होतोय, चला जाणून घेऊया या सगळ्यांची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोले मॅच। 9 सप्टेंबर 2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील माळीवाडा इंटरचेंज जवळ एक असामान्य गोंधळ उडाला। नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अनेक वाहनांचे टायर अचानक पंक्चर झाले। प्रवाशांची गाड्या थांबवून तपासणी केली असता रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खिळे ठोकलेले आढळले। ही बाब उघड होताच प्रवाशांमध्ये भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण पसरले। काहींना वाटले की चोरट्यांनी लूटमारीसाठी हा कट रचला असावा, पण लवकरच खरा प्रकार समोर आला। हे खिळे रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ठोकले होते। या कंपनीला समृद्धी महामार्गाच्या देखभालीचे कंत्राट देण्यात आले आहे। रस्त्यावरील भेग दुरुस्त करण्यासाठी इपॉक्सी ग्राउटिंग प्रक्रियेसाठी हे खिळे ठोकण्यात आले होते, पण या कामासाठी आवश्यक बॅरिकेडिंग नसल्याने आणि प्रवाशांना कोणतीही पूर्व सूचना न दिल्याने अनेक गाड्यांचे टायर पंक्चर झाले। काही प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत रस्त्यावरच थांबावे लागले, तर काहींना मोठ्या आर्थिक नुकसानालाही सामोरे जावे लागले। या घटनेने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। प्रवाशांनी रस्त्यावर खिळ्यांचे व्हिडिओ शूट करून व्हायरल केले, ज्यामुळे प्रशासन आणि कंत्राटदार कंपनीवर टीकेची झोड उठली। घटनेची माहिती पसरताच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने म्हणजेच MSRDC ने पत्रक जारी करून स्पष्टीकरण दिले। त्यांनी म्हटले की 9 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपासून माळीवाडा इंटरचेंज येथे दुरुस्तीचे काम सुरू होते। यासाठी पूर्ण बॅरिकेडिंग करण्यात आली होती, पण काही प्रवाशांनी बॅरिकेड उडवून काम सुरू असलेल्या रस्त्यावर गाड्या टाकल्या, ज्यामुळे त्यांच्या गाड्या पंक्चर झाल्या। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे देखभालीचे काम पूर्ण झाल्याचे आणि खिळे काढून टाकल्याचे सांगितले। तसेच या ठिकाणी चोरीचा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले। स्थानिक पोलीस आणि महामार्ग पोलीस जनजागृती करत असल्याचेही त्यांनी नमूद केले, पण या स्पष्टीकरणाने नागरिकांचा संताप काही कमी झाला नाही। प्रवाशांनी प्रश्न उपस्थित केले की जर काम सुरू होते तर रात्रीच्या वेळी हे खिळे का ठोकले गेले, दिवसा ते काम का पूर्ण झाले नाही, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बॅरिकेडिंग इतके कमकुवत का होती की प्रवाशांनी ते सहजपणे उडवले। यासोबतच रस्त्यावर स्पष्ट चिन्हे किंवा सूचना का नव्हत्या, या प्रश्नांनी प्रशासन आणि कंत्राटदार कंपनीच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले आहे। समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। 701 किलोमीटर लांबीचा हा 6 पदरी महामार्ग मुंबई आणि नागपूर दरम्यानचा प्रवास 16 तासांवरून 8 तासांपर्यंत कमी करतो। 2015 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प आकाराला आला आणि डिसेंबर 2022 मध्ये पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी सुरू झाला। मार्च 2025 मध्ये संपूर्ण महामार्ग कार्यान्वित झाला, पण या महामार्गाला सुरुवातीपासूनच वादांनी ग्रासले आहे। डिसेंबर 2022 पासून आतापर्यंत 176 मोठे अपघात या महामार्गावर घडले आहेत, ज्यामुळे अनेकांचा जीव गेला आहे। 2023 मध्ये एका भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला, ज्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा महामार्ग म्हणूनही ओळखला जाऊ लागला। याशिवाय टोल वसुलीच्या इंजिनवर वाहनधारकांच्या तक्रारींमुळे कंत्राट दर रद्द करण्याची वेळ आली। रस्त्यावर भेग पडणे, खड्डे निर्माण होणे आणि आता खिळ्यांचा प्रकार यामुळे महामार्गाच्या बांधकामाच्या दर्जावर आणि सुरक्षिततेवर सतत प्रश्न उपस्थित होत आहेत। काही राजकीय नेत्यांनी तर या प्रकल्पावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत।
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शिंदे फडणवीस सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करत 1.5 वर्षातच समृद्धीला भगदाड अशी टीका केली आहे। याशिवाय रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामात निष्काळजीपणा आणि पारदर्शकतेचा अभाव यामुळे नागरिकांचा विश्वास कमी होत आहे। या खेळांच्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप पसरला आहे। सर्वसामान्य नागरिक आपले कराचे पैसे भरून सुरक्षित आणि जलद प्रवासाची अपेक्षा करतात, पण अशा घटनांमुळे त्यांचा विश्वास डळमळीत होत आहे। काही प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर थांबावे लागले, तर काहींना टायर बदलण्यासाठी मोठा खर्च करावा लागला। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे या घटनेला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे आणि नागरिकांनी प्रशासनावर आणि कंत्राटदार कंपनीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। विशेषतः रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी योग्य नियोजन का केले गेले नाही, बॅरिकेडिंग आणि सूचना फलक का नव्हते आणि जर खिळे ठोकणे आवश्यक होते तर त्याची माहिती प्रवाशांना का देण्यात आली नाही, या प्रश्नांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। नागरिकांनी मागणी केली आहे की अशा निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदार कंपनीवर कठोर कारवाई व्हावी। समृद्धी महामार्गावर सुरक्षितता वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच ITMS लागू केली आहे। या प्रणालीद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाते, जसे की अतिवेग, चुकीचे लेन बदलणे किंवा मोबाईलवर बोलणे। यासाठी 1700 कोटी रुपये खर्च केले गेले आहेत, पण अशा घटनांमुळे या प्रणालीच्या प्रभावीपणावरही प्रश्न उपस्थित होतात। तज्ञांच्या मते महामार्गावरील अपघात आणि अशा घटना टाळण्यासाठी काही ठोस उपाययोजना आवश्यक आहेत। आता जरा त्यांच्यावर नजर टाकूया। सर्वप्रथम रस्त्याच्या कामाची पूर्वसूचना, दुरुस्ती किंवा बांधकामाच्या कामाची माहिती प्रवाशांना आधीच देणे गरजेचे आहे। मग मजबूत बॅरिकेडिंग, कामाच्या ठिकाणी मजबूत आणि स्पष्ट अडथळे उभारणे जेणेकरून वाहने चुकीच्या मार्गावर जाणार नाहीत। मग 24 तास देखरेख, रस्त्यावर CCTV आणि पोलिसांची गस्त वाढवणे। मग कंत्राटदारांची जबाबदारी, कंत्राटदार कंपन्यांना त्यांच्या कामाच्या दर्जासाठी आणि सुरक्षिततेच्या जबाबदारीसाठी धरणे। समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा प्रतीक आहे, पण त्याचवेळी त्याच्याशी संबंधित अपघात आणि अशा घटना नागरिकांचा विश्वास कमी करत आहेत। माळीवाडा इंटरचेंज जवळ खेड्यांचा प्रकार हा प्रशासन आणि कंत्राटदार कंपनीच्या निष्काळजीपणाचा कळस आहे। यामुळे प्रवाशांना झालेल्या त्रासाबरोबरच महामार्गाच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। प्रशासनाने तातडीने यावर कारवाई करून नागरिकांचा विश्वास पुन्हा मिळवण्याची गरज आहे। समृद्धी महामार्ग खरोखरच विकासाची भाग्यरेषा ठरावी, यासाठी अधिक पारदर्शकता, नियोजन आणि जबाबदारीची आवश्यकता आहे। मित्रांनो, महाराष्ट्राच्या स्वप्नांवत प्रवासाचे प्रतीक असलेला समृद्धी महामार्ग यापुढेही चर्चेत राहणार आहे, पण हा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा हीच प्रत्येक नागरिकाची अपेक्षा आहे। प्रशासन आणि कंत्राटदार कंपन्यांनी यापासून धडा घेऊन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी आमची आशा आहे। बाकी तुम्हाला काय वाटते या पूर्ण प्रकरणावर? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका। बोल MH आपल्या YouTube चॅनलला। धन्यवाद।